नमस्कार. भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही माझे व्हिडिओला आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण आज पाहणार आहे मेथीची रस्सा पातळ भाजी, शेंगदाण्याचं मिरचीचं वाटण केलेली. त्यासाठी मी इथे मेथीची एक पेंडी घेतलेली होती, ती निवडून घेतली. भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. आणि एक वाटी शेंगदाणे होते, ते पण मी भाजून घेतलेले आहे कमी गॅसवरती. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5, लसूण घेतला आहे, जिरे, मोहरी, हळद घालणार आहे थोडीशी. चला तर शेंगदाणे अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची. शेंगदाण्याची साल काढल्यानंतर मिक्सरला आपण वाटण करून घेणार आहे. सर्वप्रथम मिरचीचं आणि लसणाचं. मी लसूण थोडासा 2 असे पाकळ्या त्याचे मी काप केलेले होते, फोडणीसाठी ठेवलेले आहे ते. अशा पद्धतीने मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता फोडणीला घेऊया. फोडणीसाठी मी इथे 1 चमचा तेल घातलं आहे. त्यात आता लसणाचे तुकडे घालून घ्यायचे आहे. मेथीची भाजीला लसूण आपण जास्त वापरला तरी चालतो फोडणीला आणि मसाल्याच्या वाटणामध्ये. लसूण लाल झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं, ते वाटण घालून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं ते वाटण चांगलं. मेथीची भाजी सगळ्यांच्याच आवडीची असते. वाटण परतून झाल्यानंतर आपण मेथीची भाजी घालून घ्यायची आहे त्यामध्ये. मेथीची भाजी घातल्यानंतर परतून घ्यायचं व्यवस्थित परत. भाजी परतेपर्यंत गॅस हा थोडा मीडियमच ठेवायचा आहे. आणि आता मीठ घालून घ्यायचं आहे. भाजी परतून झालेली आहे. मीठ घातल्याने पाणी सुटतं भाजीला, त्यामुळं भाजी थोडीशी मिठामध्ये शिजून द्यायची आहे. झाकण ठेवून द्यायचं. परतून घ्यायची आहे अजून थोडा वेळ आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे. तुम्ही अशा आमच्या पद्धतीची भाजी करून पहा, नगर पद्धतीची. आवडेल नक्कीच तुम्हाला. तुम्ही एक भाकरी खाण्याऐवजी अर्धी भाकरी तरी जास्तच खाणार अशा पद्धतीने भाजी केली तर. आपण आता झाकण ठेवून देऊया. तोपर्यंत शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे वाटणासाठी. बघू शकता तुम्ही, भाजीला पाणी वापरलं नव्हतं तरी पण मिठाने पाणी सोडलेलं आहे. आता आपण वाटण घालून घेऊया त्यामध्ये. शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे ते. बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये. भाजीचा रस्सा तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता. पातळ, घट्ट, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी थोडासा पातळच असा लागतो. परत पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं. मेथीची भाजी खूप अशी कॅल्शियमयुक्त असते. डायबिटीजवाल्या माणसांसाठी तर खूपच उपयुक्त भाजी आहे ही. अशा पद्धतीची भाजी तुम्ही करून पहा, आवडेल तुम्हाला देखील. भातासोबत किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तर विचारायचंच नाही, खूपच टेस्टी लागते. सुकी भाजी तर आपण नेहमीच खात असतो. कधीतरी अशी पण भाजी करायची.
झाकण ठेवून भाजीला 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. तुम्हाला दाखवते मी, भाजी तयार झालेली आहे आपली. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच सोपी रेसिपी घेऊन येणार आहे.